तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस अखेरीस आलेला आहे आणि आपल्याला आपले कॉलेजेस कळालेली आहेत आणि तुमची इंजिनिअरिंगची जर्नी ही कोणत्या कॉलेजपासून सुरुवात होणार आहे हे तुम्हाला सर्वांना समजलेलंच आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन, तुमच्या मनासारखी एक तुम्हाला आय होप कॉलेज ब्रांच जे काही तुम्ही ड्रीम करत होता ते मिळालं असणार आहे। प्लस तुम्ही एक इंजिनिअरिंग सारख्या छानशा एका मोठ्या फील्डची तुम्ही सुरुवात करताय किंवा तुमच्या आयुष्याची एक नवीन तुम्ही सुरुवात करताय, याबद्दल नक्कीच माझ्याकडून तुम्हाला बेस्ट विशेष माझ्या साईडने असणारच आहेत। सो आता लक्षात घ्या की जेव्हा हे कॉलेजची अलॉटमेंट येते तेव्हा काही मुलं खूप आनंदी होतात की कारण त्यांना त्यांच्या मनासारखं आवडीचं किंवा जे एक्सपेक्ट केलं होतं ते मिळतं। काही लोक खूप डिप्रेस होतात किंवा काही लोकांना वाटतं की आता माझं काही खरं नाही, मला हेच कॉलेज मिळालंय, मला तेच कॉलेज मिळालंय। आपल्याला याही गोष्टीवर डिस्कस करायचंय की मला मिळालेलं कॉलेज चांगलं आहे का आणि आपण या सगळ्या गोष्टींकडे आपली थॉट प्रोसेस काय असली पाहिजे, आपण या गोष्टींचा विचार कसा केला पाहिजे, प्लस येणाऱ्या काळामध्ये उद्या परवामध्ये हे बेटरमेंट फ्रीज काय प्रकार आहे, हे सर्वच्या सर्व गोष्टी म्हणजेच कॅप राऊंड 1 नंतर पडलेल्या तुमच्या मनातल्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण ऍडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व लेजिट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहेतच। ओके, सो एक इम्पॉर्टंट अपडेट आहे की 3 ऑगस्टला आम्ही एक मीटअप प्लॅन करतोय पुण्यामध्ये, माझ्या ऑफिसवरच पुण्याचे आम्ही प्लॅन करतोय। हे स्पेशल मीटअप आहे, तुम्हाला माहिती आहे सध्या आम्ही अपॉइंटमेंट्स बंद केलेले आहेत कारण काय होतं खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्हाला जे एनरोल्ड मुलं आहेत किंवा सगळ्यांना टाइम देणं पॉसिबल होत नाहीये। पण एक या संडेला आम्ही खास जी मुलं आहेत, जी अनाथ आहेत किंवा अशी मुलं आहेत की सिंगल पॅरेंट आहेत, म्हणूया एक आईच आहे मुलाला किंवा वडील आज हयात नाही आहेत, किंवा म्हणेन की नुसतं फक्त वडील आहेत आई नसेल असे पॅरेंट्स आहेत, काही अपंग असतील किंवा काही प्रकारचे म्हणूया एक वेगळ्या जगाशी त्यांचा एक वेगळा प्रॉब्लेम ज्यांच्या लाईफमध्ये आहे, त्यांच्यासाठी ही काउन्सिलिंग स्पेशल मी दिवस ठेवतोय। मी त्या दिवशी तुमच्यासाठी ऑफिसवर असणार आहे। मी पुण्याच्या ऑफिसचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा एक गुगल फॉर्म देईन, तेवढा तुम्ही भरा आणि तुम्ही या। मी माझ्या साईडने जी काही तुम्हाला मदत करू शकतो, तुमच्या मनातले जे काही शंका आहेत, काय जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। आणि याला काही फीस नाहीये, काही नाहीये, हे माझ्यासाठी मी माझ्या साईडने एक प्रयत्न करतोय की या मुलांना जास्त माझी गरज आहे तर त्यांना भेटून त्यांच्यासाठी काहीतरी माझ्या साईडने मी फ्रुटफुल करायचा मी प्रयत्न करणार आहे। सो माझी रिक्वेस्ट असेल की खरंच ज्यांना म्हणूया अडचणी आहेत, असं आता ऑर्फन म्हणजे अनाथ मुलं असतील, कोणी अनाथ असेल, कोणाला काही म्हणजे अशी वेगळी जगा वेगळी प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या कमी पर्सेंटाईल आहे हे वेगळा प्रॉब्लेम आहे, पण ज्यांना एक जगाशीच एक टफ द्यावं लागतंय, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी हे खास करून मी संडेला ठेवतोय। तर नक्की तुम्ही या, माझ्या परीने मी जे बेस्ट देऊ शकतो ते देणारच आहे। कोडिंग कोर्स हा 4 तारखेपासून सुरू होणार आहे, कारण रोज कमेंट्स येतात दादा कधी सुरू होणार आहे, कधी सुरू होणार आहे। 4 तारखेपासून नक्की सुरू होणार आहेच। लक्षात घ्या तुम्हाला अलॉटमेंट मिळाल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात, एक असतं बेटरमेंट, एक असतं फ्रीज। पण बेटरमेंट कोणी करावं आणि फ्रीज कोणी करावं याआधी पहिले आपल्याला आपली थॉट प्रोसेस बदलावी लागेल। हे तर मी पूर्ण एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला, पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची जी मी काल काउन्सिलिंगच्या मुलांना सुद्धा समजावून सांगितली आहे। लक्षात घ्या यावर्षी कट ऑफ खूप प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच्यामुळे काय की तुम्ही जरी विचार करत असाल की लास्ट इयर मला हे मिळालं असतं तरी तुम्हाला ते मिळणार नाहीये, त्याच्या खालचंच प्रत्येकाला मिळालंय। ज्याने मला समजा CS चं स्वप्न बघितलं त्याला IT मिळालंय, ITचं AI मिळालंय, AIचं ENTC मिळालंय। सो हे प्रत्येकासोबत झालेलं आहे, असं नाही की तुमच्यासोबत झालंय, त्यामुळे याचं वाईट वाटून घेऊ नका। दुसरी महत्वाची गोष्ट की COEP, PICT, VGT हे 4-5 कॉलेजेस आहेत की जिथे ऍडमिशन नाही मिळालं तर मी म्हणेन की काहीतरी खूप मोठं होतं किंवा काही फरक पडतो। बाकी तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही ऍडमिशन मिळालं तरी ते वन अँड सेमच असतं, तिथे जाऊन तुम्ही काय मेहनत करतात ते जास्त महत्वाचं असतं। आणि याच्यापेक्षा तुम्ही विचार कसा केला पाहिजे एका छोट्याशा स्टोरीवरून मी तुम्हाला सांगतो। लक्षात घ्या तुम्ही एसटी महामंडळाने कधी प्रवास केला असेल, कधी जर तुम्ही एसटी महामंडळाने प्रवास केला तर एक बस आली की त्याच्या मागे गर्दीच गर्दी असते, त्यात चढायला सुद्धा जागा नसते, उतरायच्या लोकांना उतरू पण देत नाहीत, एवढी गर्दी असते। ती बस म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगचा प्रवास तुम्ही समजा। तुमच्यापैकी कित्येक मुलांनी स्वप्न बघितले की मला विंडो सीट हवी आहे, आपल्याला वाटतं एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसायचंय, पण जेव्हा बस स्टँडवर जातो तेव्हा काय वाटतं की अरे बापरे एवढी गर्दी, ऍटलीस्ट जागा तरी मिळावी। मग आपण कसे बसे त्याच्यात चढतो, मग चढल्यानंतर काही लोक रुमाल टाकून कासेना जागा मिळवतात, काही लोकांना जागा बसायला भेटते, काही लोकांना खिडकीची भेटते, काही जणांना बाजूला बसावं लागतं, काही जणांना तर उभा राहूनच प्रवास करायला लागतो। पण ऍटलिस्ट प्रवास होतोय याचा आपल्याला आनंद असतो, कारण आपल्याला काय वाटतं तिथपर्यंत आपण पोहोचतोय ऍटलिस्ट, मग उभा राहून जाऊ। उभा राहून जाताना आपण काय विचार करतो की चला पुढच्या कुठल्या तरी स्टॉपला तरी बसायला जागा भेटेल, नाही भेटली तर ऍटलिस्ट मी माझी जी काही डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचतो। तसंच हा तुमचा कॅप राऊंड आहे, ऍटलिस्ट तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली आहे याचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे। या वेळेने तुम्ही विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह वेने विचार करा की तुम्हाला अलॉटमेंट मिळाली आहे,
चांगली गोष्ट आहे. तुम्ही इंजिनिअरिंगची तुमची गाडी जी आहे ऍटलिस्ट त्याच्यामध्ये बसलेला आहात, त्याच्यामुळे आनंद तुम्ही हे केला पाहिजे. मला बरेचसे कॉल येतात, दादा मला मनासारखं कॉलेज नाही मिळालं, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. ठीक आहे ना, जे काय मिळालंय ते आपण ऍक्सेप्ट करूया. त्याच्यापेक्षा आज उभारले असाल त्या गाडीमध्ये तर बसायचा प्रयत्न करा. बसल्यानंतर खिडकीची विंडो सीट मिळते का बघा. त्याच्यानंतर एक ड्रीम जागा असते पुढच्या साईडला, की ड्रायव्हरच्या बाजूला एक वेगळी जागा असते, तिथे बसायला भेटतं का बघा. सो करूया ना आपण पुढच्या येणाऱ्या राऊंड्स मध्ये अजून बेटर काहीतरी मिळवण्याचा नक्की प्रयत्न करूया. पण आज ऍटलिस्ट तुमची जर्नी सुरू झालीये, याला तुम्ही आनंदी एका पॉझिटिव्ह वेने तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. हे नक्की मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि माझी इच्छा आहे की जी लक्षात घ्या, तुमच्या सोबतच काहीतरी झालंय किंवा मला काहीतरी करप कॉलेज मिळालंय अशातला भाग नाहीये. ज्याने CS एक्सपेक्ट केलं त्याला IT मिळाले, IT एक्सपेक्ट केलं त्याला AI मिळालंय. आणि मी आज नाही सांगत आहे, तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघा, मी रोज सांगतोय की कट ऑफ वाढणार आहे वाढणार आहे वाढणार आहे, आणि वाढलाय. ठीक आहे, साहजिकशी गोष्ट आहे. पण ऍटलिस्ट तुम्हाला ऍडमिशन मिळालंय ना, तर आता इथून पुढे जाऊन मी कसा अभ्यास करू शकतो, इथून पुढे जाऊन मी कसा बेस्ट देऊ शकतो, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. नक्कीच आजचा थोडा व्हिडिओ मोठा असणार आहे, पण हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर मग ही प्रोसेस काय आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. आणि पुन्हा खास करून तुमच्यासाठी मेन्शन करतो, तुम्हाला कोणाला वेगवेगळी कोणाला गावाकडचं, कुणाला साधं, कुणाला हे ते कॉलेजेस मिळाली असतील. मी पुन्हा सांगतो, आज जे तुम्ही माझं ऍप्लिकेशन बघताय कट ऑफचं, हे लातूरच्या मुलांनी डेव्हलप केलेलं आहे. ती एका साध्या कॉलेजेसमध्ये मुलं आहेत, पण त्यांनी ते डेव्हलप केलेलं आणि खूप छान डेव्हलप केलंय. आणि त्या मुलांना त्याच या सगळ्या गोष्टींचं फळ म्हणून त्यांना आज 10-10, 12-12 लाखाची पॅकेजेस मिळाली. तेव्हा असं काही नाहीये की तुम्ही कुठेही इंजिनिअरिंग करा, छान करा, पण तिथे बेस्ट द्या. त्यांच्या वर्गात 60-70 मुलं असतील, पण यातली हे 2-3च मुलं आहेत की ज्यांनी काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न केलाय, त्याच्यामुळे त्यांना तसं सक्सेस मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे, एवढं टेन्शन घेऊ नका. येणाऱ्या राऊंड्स मध्ये उभारलो असेल आपण गाडीमध्ये, महामंडळामध्ये, तर बसायचा प्रयत्न करू. बसलो असेल तर विंडो सीट भेटते का बघू, विंडो सीट पण असेल तर ड्रायव्हर सीट मिळते का बघू. याच्यासाठी नक्की प्रयत्न करूया. आणि मग इथे सुरू होतं फ्रीज आणि बेटरमेंट. तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंट काय समजून घ्या. ही गाडी तर जाणारच आहे, आता ही जर्नी सुरू होणारच आहे 4-5 दिवसाने. तर या जर्नीमध्ये तुम्हाला मिळालेली जागा तुम्हाला ओके वाटतेय का, मला हीच फायनल करायची, आता मला काही जागा बदलायची नाहीये, तर तुम्ही फ्रीज करू शकता. याचा अर्थ काय, मला ही जागा कन्फर्म ठेवायची. तुम्हाला एक्झाम्पल, तुम्हाला DY पाटील मिळाले, मला आता हेच कॉलेज घ्यायचंय, मला याच्यापेक्षा चांगलंही नकोय, मला बदलायचंय नाही, काहीच नाही, त्या मुलांनी फ्रीज केलं पाहिजे. बरोबर आहे. फ्रीज करताना तुम्हाला लक्षात ठेवा, या 3 दिवसामध्ये कॉलेजला व्हिजिट द्यायची आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करायचं. नुसतं ऑनलाईन फ्रीज केलं की झालं का, नाही. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जायचंय, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे फीस आणि डॉक्युमेंट सगळं द्यायचंय आणि मग तुम्हाला फ्रीज करायचंय. म्हणजे याचा अर्थ ते कम्प्लीट प्रोसेस आहे. सो तुम्हाला कॉलेजमध्ये भेटायला जायचंय. या 3च दिवसामध्ये तुम्ही फ्रीज केलं आणि गेला नाहीत तर तुमची सीट कॅन्सल होते. मग मी काय रेकमेंड करतो, की मी रेकमेंड करेन की तुम्ही पुढच्या राऊंड पर्यंत जा, सेकंड राऊंड पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट 2 राऊंड आपण खेळूया, जेणेकरून जर दुसरा काही चांगली संधी मिळणार असेल तर होप सोडण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह वेने आपण विचार करूया की याच्यापेक्षा चांगलं काही मिळेल का. मग हा बेटरमेंट काय प्रकार आहे, मला सध्या जी मिळालेली आहे तिथं चांगलीच आहे, मला आहेच, पण मला याच्यापेक्षा काही अजून चांगलं मिळतं का याचा विचार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर कॉलेज मिळालंय तर तुम्ही फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता. आता बेटरमेंट केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत की मला सीट ऍक्सेप्टन्स भरायचं आहे का नाही भरायचंय. माझं 100% मत असेल की सीट ऍक्सेप्टन्स सगळ्यांनीच भरायचंय, पण नाही भरल्यावर काय प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या, काय होतं की आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक कॉलेज मिळालेलं आहे, XYZ कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. बेटरमेंट करतो याचा अर्थ काय करतो की याच्यापेक्षा चांगलं काही मिळेल का. ओके, मला